नमस्कार मित्रांनो. आजचा आपला टॉपिक आहे विज्ञानाच्या 10वीचा 5वा धडा. धड्याचं नाव आहे हरित ऊर्जेच्या दिशेने म्हणजेच टुवर्ड्स ग्रीन एनर्जी. याच्यातला आपण पहिला भाग पाहिला. पहिला भाग हा फक्त ॲटॉमिक एनर्जी किंवा अणुऊर्जा याच्यावर आधारित होता. पण या एका टॉपिकवर आयोगाने 13 ते 14 प्रश्न विचारलेले आहेत ते सुद्धा आपण पाहिलेले आहे. दुसरा जो भाग आहे हा हा सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा या दोन टॉपिकवर डिपेंड आहे. या दोन टॉपिकवर सुद्धा आयोगाने 13 ते 14 प्रश्न विचारलेले आहे. कोणते ते आपण पाहणार आहे आणि सोबतच आपला कॉन्सेप्ट सुद्धा पक्का करणार आहोत. तत्पूर्वी प्रयत्न आवडत असेल तर चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन प्रेस करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला असेच भेटत राहतील. मित्रांनो, आपण फक्त तेच पाहतो जे आयोग विचारतो. चला, मग आजचा टॉपिक आहे सोलार पॉवर. पहिला प्रश्न, सौर विद्युत घटात सूर्यकिरणातील प्रकाश ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत केले जाते. या प्रक्रियेला काय म्हणतात? उत्तर आहे फोटोव्होल्टाइक इफेक्ट. पुढचा प्रश्न, सौर ऊर्जेद्वारे मिळणारी विद्युत ऊर्जा कोणत्या स्वरूपामध्ये उपलब्ध होते? उत्तर आहे डीसी म्हणजे डायरेक्ट करंट. चला, मग पहिल्यांदा कॉन्सेप्ट पक्का करू. आपल्याला माहिती आहे मित्रांनो, वीज म्हणजे काय? तर भोळ्या भाषेत सांगायचं झालं तर वीज म्हणजे तारेतून वाहणाऱ्या इलेक्ट्रॉनचा प्रवाह म्हणजे वीज. मग ही वीज दोन पद्धतीने वाहत असते किंवा ह्या इलेक्ट्रॉनचा प्रवाह दोन पद्धतीने वाहत असतो. पहिला जो प्रकार आहे त्याला आपण म्हणू शकतो डीसी म्हणजे डायरेक्ट करंट. या ॲनिमेटेड व्हिडिओमध्ये पाहू शकता. या ठिकाणी जे इलेक्ट्रॉनचा प्रवास आहे हा ऋणाग्राकडून धनाग्राकडे आहे, म्हणजे एकाच दिशेने होते, म्हणून याला म्हणलं जातं डायरेक्ट करंट. तर दुसऱ्या ॲनिमेटेड व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की इलेक्ट्रॉनचा प्रवाह मागं पुढं किंवा वेव्हच्या फॉर्ममध्ये होतो. अशा प्रकारच्या इलेक्ट्रॉनच्या वहनाला म्हणायचं अल्टरनेटिंग करंट किंवा एसी. आता लक्षात ठेवायसारखी गोष्ट अशी आहे की आपल्या घरामध्ये जो विद्युत प्रवाह असतो तो असतो अल्टरनेटिंग करंटच्या स्वरूपामध्ये, आणि आपल्या घरातले जे काही उपकरणं चालतात ते चालतात अल्टरनेटिंग करंट या या विजेच्या किंवा विद्युत धारेच्या प्रकारावरच. आता सौर ऊर्जेकडून जी काही वीज निर्माण केली जाते ती डीसी म्हणजे डायरेक्ट करंटच्या स्वरूपात असते. मग डायरेक्ट करंट हा घरातल्या उपकरणांमध्ये चालू शकत नाही. याच्यासाठी सुरुवातीला ह्या डीसीचं एसी मध्ये रूपांतर करावं लागतं, म्हणजेच डायरेक्ट करंटचं अल्टरनेटिंग करंट मध्ये रूपांतर करावं लागतं. आणि हे करण्यासाठी आपण इन्व्हर्टर वापरत असतो. आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये बॅटरी इन्व्हर्टर आहे. अगदी त्याच पद्धतीने बॅटरीतून जी काही वीज निर्माण होती ती डीसीच्या स्वरूपात निर्माण होती. पण घरातली उपकरणं ही अल्टरनेटिंग करंटवर चालणारी असतात, म्हणून बॅटरी सोबत आपल्याला इन्व्हर्टर विकत घ्यावं लागत असतं. चला, कॉन्सेप्ट पक्का. पुढचा प्रश्न या ठिकाणी असा आहे की सौर विद्युत घटात अर्धवाहक कोणत्या विशिष्ट प्रकारच्या पदार्थापासून बनलेले असतात? याचं उत्तर आहे सिलिकॉन. चला, मग सगळ्यात पहिल्यांदा आपण सौर विद्युत घट कसा दिसतो तो पाहू. या ॲनिमेटेड व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता. आपल्याला माहिती आहे, आपण सोलार पॅनल पाहिलेलं आहे. या सोलार पॅनलमध्ये सौर विद्युत घट असतात, म्हणजे सोलार सेल असतात. हे सोलार सेल जे आहे ते सिलिकॉन नावाच्या सेमीकंडक्टर पासून बनलेले असतात. ज्या वेळेस या सिलिकॉनवर सूर्यप्रकाश पडतो त्यावेळेस सूर्यप्रकाशामध्ये असणारे जे सूर्यकिरण आहे त्या सूर्यकिरणामध्ये जे अल्ट्राव्हायोलेट रेज असतात, या अल्ट्राव्हायोलेट रेज मुळे या सिलिकॉनमध्ये असणारे इलेक्ट्रॉन कंप पावू लागतात आणि कंप पावण्यामुळे साहजिकच याच्यामध्ये वीज प्रवाह निर्माण होतो. अशा प्रकारे सौर ऊर्जेचं रूपांतर विद्युत ऊर्जेमध्ये केलं जातं सोलार सेलद्वारे. आलं लक्षात? कॉन्सेप्ट पक्का. पुढचा प्रश्न या ठिकाणी असा आहे की चांगल्या सौर विद्युत घटाची कार्यक्षमता जवळपास किती असते? उत्तर आहे 15%. याचाच अर्थ असा की सोलार सेलवर किंवा विद्युत घटावर जर 100% सूर्यकिरण पडली तर त्याच्यापैकी 15% सूर्यकिरणांचं रूपांतर हे विजेमध्ये केलं जातं. म्हणजे चांगल्या सौर विद्युत घटाची कार्यक्षमता किती असते? तर ती असते 15%. हे आहे सोलार पॉवर. आणि आता आपण पाहणार आहे सोलार पॉवर मध्ये आघाडीवर असणारे राज्य. पहिल्या क्रमांकावर जे आहे ते आहे कर्नाटका, दुसऱ्या क्रमांकावर जे आहे ते आहे तेलंगणा आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे आंध्र प्रदेश. हे तीन राज्य असे आहे की जे सौर ऊर्जेचा वापर करून जास्तीत जास्त प्रमाणात विजेची निर्मिती करतात. पुढं बादला नॅशनल पार्क किंवा बादला पार्क
हे बादला पार्क जे आहे किंवा बदला पार्क जे आहे हे आहे राजस्थानमध्ये आणि हे जगातलं सगळ्यात मोठं सोलार पॉवर स्टेशन असं म्हणलं तरी चालू शकतं, कारण की या सोलार पार्कवर 2.25 गीगावॅट म्हणजेच 2255 मेगावॅट इतक्या मोठ्या प्रमाणात सौर ऊर्जेपासून वीज निर्माण केली जाते. चला पाहू मग इतर काही केंद्र ज्या ठिकाणी सोलार पॉवर अशाच पद्धतीने निर्माण केली जाते. पहिल्या क्रमांकाचे जे सोलार पॉवर आहे ते आहे बादला सोलार पार्क जे आहे राजस्थानमध्ये. दुसऱ्या क्रमांकावर आहे पावागड्डा सोलार पार्क कर्नाटकामध्ये. तिसऱ्या क्रमांकावर आहे कुर्नूल अल्ट्रा मेगा सोलार पार्क जे आहे आंध्र प्रदेशमध्ये. चौथ्या क्रमांकावर आहे एनपी कुंटा सोलार पार्क जे आहे आंध्र प्रदेशमध्ये. आणि पाचव्या क्रमांकावर आहे रेवा अल्ट्रा मेगा सोलार पार्क मध्य प्रदेश. चला आता वेळ झालेली या टॉपिकवर आयोगाने कशा प्रकारचे पीवायक्यू विचारलेले ते पाहिजे. आता आपण पाहणार आहे विंड पॉवर म्हणजे पवन ऊर्जा. चला सगळ्यात पहिल्यांदा पाहू की मित्रांनो इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की सौर ऊर्जेप्रमाणे पवन ऊर्जा निर्मितीसाठी जो वाऱ्याचा वेग असतो हा साधारणतः 5.8 मीटर पर सेकंद असतो. एवढा जर का वाऱ्याचा वेग असेल तरच पवन ऊर्जेमध्ये जे पवन ऊर्जेचे पंखे आहे ते फिरतात आणि त्याच्यापासून पवन ऊर्जा निर्माण होत असते. चला आता आपल्याला पाहायचंय राज्य जे राज्य जास्तीत जास्त प्रमाणामध्ये विंड पॉवर तयार करतात. ज्यात पहिलं आहे
तमिळनाडू, दुसरं आहे गुजरात आणि तिसरं आहे महाराष्ट्र. जर देशांचा विचार करायचा झाला तर जगामध्ये सर्वात जास्त प्रमाणात विंड पॉवर म्हणजे पवन ऊर्जा निर्मिती, पवन ऊर्जेचा वापर करून वीज निर्मिती कुठल्या देशात होते तर चायनामध्ये. दुसऱ्या नंबरला आहे USA, तिसऱ्या नंबरला आहे जर्मनी आणि चौथ्या नंबरला आहे इंडिया. आता पाहिजे आपल्याला भारतामधले काही मोठे विंड पॉवर म्हणजे पवन ऊर्जेचे प्रकल्प. ज्यात सगळ्यात पहिला जो आहे तो आहे मुपांडल विंड फार्म, जो 1500 मेगावॅटचा आहे आणि जो तमिळनाडू कन्याकुमारी या ठिकाणी आहे. पुढचा आहे जैसलमेर विंड पार्क, जो 1064 मेगावॅटचा आहे, तो आहे राजस्थान जैसलमेर या ठिकाणी. तिसरा आहे ब्राह्मणवेल विंड फार्म, जो आहे 528 मेगावॅटचा, तो आहे महाराष्ट्र धुळे या ठिकाणी. आणि चौथा जो आहे तो आहे ढालगाव विंड फार्म, तो आहे 278 मेगावॅटचा आणि तो आहे महाराष्ट्र सांगली या ठिकाणी. चला आता आपण पाहू पवन ऊर्जा या टॉपिकवर आयोगाने कोणते प्रश्न विचारलेले आहे. अशा प्रकारे मित्रांनो आपला छोटासा टॉपिक संपलेला आहे. आशा करतो की तुम्हाला टॉपिक आवडला असेल. याचा पुढचा भाग सुद्धा नक्की पहा. त्यामध्ये आपण पाहणार आहोत औष्णिक ऊर्जा, जलविद्युत यासारखे महत्त्वाचे काही टॉपिक. चला मग भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बेस्ट ऑफ लक.